नमस्कार मित्रांनो, काय तुम्हाला माहिती आहे का? घरबसल्या मोबाईलवरून 5 मिनिटात आयुष्यमान कार्ड कसे काढायचे, ज्यात तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतील. पहा पद्धत. कृपया व्हिडिओ बघितल्यावर माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्यमान भारत कार्ड. देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 5 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना आयुष्यमान कार्ड दिले जाते. हे कार्ड हॉस्पिटलमध्ये दाखवून लाभार्थी 5 लाख रुपयांच्या मोफत उपचार सुविधेचा लाभ घेऊ शकतो. या व्हिडिओद्वारे तुम्हाला आयुष्यमान भारत आरोग्य कार्डची संपूर्ण माहिती दिली जाईल. याशिवाय आयुष्यमान योजनेशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती आणि गोल्डन कार्ड डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेचीही माहिती दिली जाईल. तर ते कसे मिळवायचे ते जाणून घेऊया. आयुष्यमान भारत कार्ड 2023-24 देशातील प्रत्येक गरीब लोकांना लाभ देण्यासाठी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे गोल्डन कार्ड फक्त त्या लोकांनाच मिळणार आहे ज्यांचे नाव आयुष्यमान भारत लाभार्थी यादीत असेल. देशातील ज्या इच्छुक लाभार्थ्यांना त्यांचे गोल्डन कार्ड बनवायचे आहे ते त्यांच्या जवळच्या लोकसेवा केंद्रात जाऊन सहज अर्ज करू शकतात आणि तेथूनच आयुष्यमान कार्ड देखील मिळवू शकतात. तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरून तुमचे आयुष्यमान कार्ड घरबसल्या बनवू शकता. तुम्ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी असाल तर, आणि जर तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड अजून बनवले नसेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कारण आता तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवर स्मार्ट कार्ड बनवू शकता. यानंतर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा सूचीबद्ध खाजगी रुग्णालयातून दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार सुविधा घेऊ शकता. अधिकृत वेबसाईट आहे pmjay.gov.in. तसेच मोबाईलवर ॲप डाउनलोड करून तुम्ही 5 मिनिटात प्रक्रिया करून कार्ड डाउनलोड करू शकता. हे pmjay गोल्डन कार्डचे उद्दिष्ट देशातील दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हे आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहेच की आजही देशातील अनेक लोक कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःवर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. या सर्व समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे, जी कोणत्याही गरीब व्यक्तीला मदत करेल, माणसाला रोगापासून वाचवता येईल. या योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी आरोग्य विमा मिळत आहे. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. त्यावर OTP येतो तेव्हाच पुढील प्रक्रिया सुरू होते. शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हे सुरू असणे गरजेचे आहे, म्हणजेच तुम्ही त्यावर धान्य घेतलेले असावे आणि इतर कागदपत्रे लागणार आहेत. घरबसल्या मोबाईलवरून आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे? सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. pmjay.gov.in किंवा तुम्ही ॲप डाउनलोड करून त्यावरही प्रक्रिया करू शकता. यानंतर वेबसाईटचे होम पेज तुमच्यासमोर ओपन होईल. होम पेजवर तुम्हाला आयुष्यमान कार्डच्या पर्यायांवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि व्हेरिफिकेशनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर संमती फॉर्म उघडेल. तुम्हाला खाली दिलेल्या पर्यायावर खूण करावी लागेल.
आणि अलाव पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला ऑथेंटिकच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता पुढील पानावर लाभार्थ्यांशी संबंधित माहिती आणि फोटो तुमच्यासमोर उघडेल. यानंतर तुम्हाला कॅप्चर फोटोच्या खाली दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून लाभार्थीचा फोटो कॅप्चर करावा लागेल आणि प्रोसीड पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला इतर माहिती टाकावी लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. 80% अधिक फोटो जुळल्यास आयुष्यमान कार्ड तुमच्यासमोर येईल. त्यानंतर तुम्ही ओके ऑप्शनवर क्लिक करून आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. हे कार्ड काढण्याची प्रक्रिया करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत ही शेवटची तारीख सांगितली जात आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींना लवकर हे कार्ड प्राप्त करून घ्यावे. योजनेबाबत ठळक मुद्दे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5.5 कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. 25 कोटी लोकांनी हे कार्ड बनवून घेतले आहे. देशभरात 27,000 सूचीबद्ध रुग्णालये आहेत, ज्याची यादी तुम्हाला गुगलवर मिळेल. रेशन कार्डवर जेवढी नावे असतील ते सर्वजण या योजनेसाठी पात्र आहेत. धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.